HPV वॅक्सिन लावत असाल तर थांबा, अगोदर हा व्हिडिओ पाहून घ्या. HPV वॅक्सिन काय आहे काय नाही, त्यानं काय काय होणार. कारण भारत सरकारनं 14 वर्षातील वर असेल त्यांना वॅक्सिन लावण्याचा हेतू घेतलेला आहे आणि त्याचा आदेश आलेला आहे. त्या कारणामुळं कोणी पालक असाल, तुमच्या घरी छोटी मुलगी असेल 13-14 वर्षाची, 15 वर्षाची, तर त्याने हा व्हिडिओ पूर्ण बघा. HPV वॅक्सिन काय आहे काय नाही याच्याबद्दल माहिती करून घ्या. जसं कोरोना आला होता आपल्या भारतात तर आपल्याला वॅक्सिन लावली होती आणि वॅक्सिनमुळे तुम्हाला माहित आहे की आपल्या भारतात सगळ्या लोकांनी दहशत फैलवली होती की कोरोनानं मरतात, हे न मरण ते न मरण, वॅक्सिन लावून घ्या नाही तर डबल कोरोना होत नाही. 2 लसा लावा, 3 लसा लावा, राशन भेटणार नाही, तुम्हाला रेल्वेने जाता येणार नाही, हे अमकं नाही करणार, तसं नाही करणार, तुम्हाला कुठल्याही सरकारचे जेवढेही योजना सगळ्या बंद होणार आहे. ज्यानं वॅक्सिन घेतली त्याचे त्याला चालू राहणार आहे, ज्यानं वॅक्सिन घेतली नाही त्याचे बंद होणार आहे, अशी आपल्याला दहशत फैलवली होती ना. तर आता तशी दहशत चालू आहे. आता जे कोरोनाची वॅक्सिन होती, आता आहे मुलींना बांझ करण्याची वॅक्सिन, मुलींना बांझ बनवण्याची वॅक्सिन, मुलींना रोग पैदा करण्याची वॅक्सिन, मुलींची रोग प्रतिकार शक्ती खतम करण्याची वॅक्सिन. HPV ही वॅक्सिन खराब आहे, लावू नका. पालक बघत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, मुली बघत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्त्रिया बघत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, त्यांचे भाऊ बघत असाल तर व्हिडिओ बघा. हा HPV वॅक्सिन ही खराब आहे, लावू कोणी नका. पालकांनी शाळेत जायचं आणि म्हणायचं की आमच्या मुलींना वॅक्सिन टोचू नका आणि सांगायचं आम्हाला वॅक्सिनची गरज नाही. कारण तुम्हाला माहित आहे दहशत फैलवतात हे लोक. आणि तुम्हाला माहित आहे HPV वॅक्सिन लावल्याने ज्या मुलीला वेगवेगळ्या प्रतीचे आजार होतात आणि ती आई बनू शकत नाही, तिच्या गर्भाशयावर परिणाम होतो. त्या कारणामुळे तुम्हाला सांगतो. आणि येणारी जी उत्पत्ती आहे ती उत्पत्ती जन्मालाही आली तर ती कुष्ठरोग आणि वेगवेगळ्या बिमारीनं जन्माला येणार आणि कॅन्सरचं प्रमाण यानं जास्त वाढते. ते म्हणतात याने कॅन्सर होत नाही, ब्रेस्ट कॅन्सर होत नाही, याने कॅन्सर होतात दादा, लक्षात ठेवा. आणि ज्याची कॅन्सरची प्रजनन शक्ती जास्त निर्माण होते. त्या कारणामुळे तुम्हाला सांगितो की तुमच्या घरी छोट्या मुली असेल, 13-14 वर्षाच्या मुली असेल तर त्यांनी हात जोडून विनंती करतो, आमचं सांगायचं काम आहे, तुम्ही लावा या नका लावू. आमचं सांगायचं काम आहे, तुम्ही लावा या नका लावू. पण गोष्ट एक आहे की ती तुमच्या परीने लावा. तुम्हाला वाटत असेल की हे खोटं बोलत आहे, थोटांग करत आहे तर आम्हाला सांगू नका. कळलं काय? आणि तुमच्या मुलीला तुम्ही वॅक्सिन लावत असाल तर अगोदर वॅक्सिन बद्दल माहिती घ्या. याचा ओनर कोण आहे, कंपनी कोणाची आहे, काय कोणाची आहे. कारण बिल गेट्स याच्यामध्ये जे वॅक्सिन देत आहे ना आपल्याला, त्या बिल गेट्सच्या, तुम्हाला माहित आहे बिल गेट्स हा स्टीम फाईलमध्ये त्याचं नाव आलं आहे. तर त्या कारणामुळं ही वॅक्सिन लावू नका. कारण बिल गेट्स तुम्हाला ओळखता, आता तुम्ही चर्चेत आला आहे बिल गेट्स. पहिले लोक ओळखत नव्हते, इप्स्टीन फाईलमध्ये नाव आलं असल्यामुळं त्याचं, आणि त्याचा तुम्ही व्हिडिओ बघितले असाल तर विचार करा. तुम्ही ही लस टोचू नका तुमच्या मुलींना. टोचत असाल तर तुमच्या याच्या प्रतीनं टोचा. आमचं सांगायचं काम आहे. कळलं का? जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.